सर्वांना नमस्कार. तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे 124 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या दोन्ही चॅनलला भेट द्यावी. अर्जुन तन्वीला तशीच मिठीत उचलून घेऊन घरी येतो आणि त्यानं तिला सोफ्यावर बसवली. त्याला वाटलं आता तरी तिचा राग गेला असेल, पण ही बिनशेपटाची वाघीणसुद्धा त्याचीच बायको होती. शेरात सव्वाशीर इतक्या लवकर शांत होणारातली नव्हती आणि अर्जुनने गिरीशला चिडून हाक मारली, गिरीश पटकन इकडे ये. आणि गिरीश खूप घाबरतो. आता त्याचं काही खरं नव्हतं. खूप मोठी चूक केली होती त्यानं, असं अर्जुनला वाटत होतं. आणि तन्वी म्हणाली, अर्जुन तू त्याला काही बोलणार नाहीस, ओके? यात त्याची काही चूक नाही, त्याला ओरडू नकोस. मी स्वतः गेली होते एकटी. तो मला घेऊन जात होता पण मीच गेले. आणि अर्जुन म्हणाला, व्हाय तनू, तू असं का केलंस? आणि ती म्हणाली, अर्जुन मी आई होणार आहे, ती सुद्धा तुझ्या बाळाची. आणि मी ड्रायव्हरसोबत जाऊ हॉस्पिटलमध्ये नवरा सोडून? त्यापेक्षा मला एकटीनं जाणं योग्य वाटलं. आणि आता अर्जुन हवेत हात उडवत म्हणाला, पण तू एकटी गाडी घेऊन गेलीस हे मला त्यानं इन्फॉर्म करायला नको का? ती त्याची ड्युटी होती आणि तो त्याच्या कामात हलगर्जीपणा करतोय हे मला सारखं जाणवतंय. आता या अर्जुन सरांना कोण सांगणार की जेव्हापासून त्यानं गिरीशची ड्युटी तन्वी मॅडमकडे लावली होती तेव्हापासून तन्वी मॅडमच्या हट्टामुळे त्याला बोलणं बसायचं. तो तर त्याच्या कामात कुठेच चुकत नव्हता. पण अर्जुन सर आधी बायकोला चिडायचे आणि बायको ऐकत नाही म्हटलं की नोकरांवर राग काढायचे. आणि ती म्हणाली, अँड व्हॉट अबाउट युअर ड्युटी अर्जुन? तुला सांगितलं होतं ना मी जाणार आहे हॉस्पिटलमध्ये, तरीही तू आला नाहीस. मला काय झालं आहे, मी का हॉस्पिटलमध्ये जाणार आहे हे सुद्धा विचारलं नाहीस तू. असा असतो का नवरा? कितीही रुसलास तरी तू माझ्याकडे दुर्लक्ष नव्हतं करायला पाहिजे. सगळी तुझी चूक आहे अर्जुन. उगीचच नोकरांवर राग काढू नकोस. तुझा अँगर इतका जास्त आहे की तू कशाचाच विचार करत नाहीस. डॉक्टर मॅडमसुद्धा ओरडल्या. आणि आता मला उगीचच वाटतं की मी तुझ्याकडे बेबीसाठी हट्ट केला. तू असं वागणार असशील तर बेबी नसलेलं बरं. आणि अर्जुन फार आश्चर्यचकित झाला आणि निराश होऊन म्हणाला, सॉरी तनू, पण आता तू त्याची बाजू घेऊन माझ्याशी भांडणार आहेस का? तन्वी म्हणाली, मी त्याची बाजू घेत नाही, मी तुला तुझी चूक दाखवून देते. बाळाचा बाबा म्हणून पहिल्यांदा माझ्यासोबत येणं ही तुझी जबाबदारी होती, पण तुला तुझा इगो जास्त महत्त्वाचा आहे ना माझ्यापेक्षा, बाळापेक्षा. आणि आता अर्जुन तिच्या पोटावर हात ठेवून बोलायला गेला तर तन्वीने त्याला दूर ढकलला आणि तो फार शॉक होऊन म्हणाला, तनू अगं असं का करतेस? आता तू मला बाळाला हात पण लावू देणार नाहीस का? मी सुद्धा त्याचा बाबा आहे. ती म्हणाली, असशील, पण ते माझ्या हात आहे. मी त्याची आई आहे आणि त्याला कोणी हात लावायचा कोणी नाही हे मी ठरवणार. आता अर्जुन तर तोंड वासून तिच्याकडे पाहत होता. खरंच इतकी चिडली होती की इतक्या टोकाचं अर्जुनला बोलत होती. ती म्हणाली, अर्जुन तुला त्याची काळजी आहे की माझी? आणि अर्जुन काळजीने म्हणाला, तनू आय लव्ह बोथ ऑफ यू स्वीट हार्ट. मला तुम्हा दोघांचीही काळजी आहे. असं म्हणून तो तिला पुन्हा मिठी मारायला गेला, पण तिनं त्याला पुन्हा दूर ढकलला. आता तन्वी मॅडम अर्जुन सरांची चांगलीच खोड मोडणार होत्या. आधीचा सगळा हिशोब क्लिअर केल्याशिवाय त्या पुढे जाणार नव्हत्या आणि जशास तसा बदला घेत टिट फॉर टॅट केल्याशिवाय त्या शांत बसणार नव्हत्या. तो तर त्यांचा धर्मच होता आणि अर्जुन सरांना सहजासहजी माफ करणार नव्हत्या. मग ती म्हणाली, तू विनाकारण माझ्यावर चिडलास. आपली ॲनिव्हर्सरीसुद्धा तू स्पॉईल केलीस. मला त्याच दिवशी तुला सरप्राईज द्यायचं होतं. किती खुश होते मी त्या दिवशी, पण तू मला साधं ॲनिव्हर्सरी विशसुद्धा केलं नाहीस. माझ्या त्या भावनांचं काय अर्जुन? आता मी पुढच्या वर्षीच्या ॲनिव्हर्सरीची वाट बघत बसायची का? तुला ही गुड न्यूज सांगायला? सांग ना. आता अर्जुन सरांकडे उत्तर द्यायला तोड नव्हतं. ती सगळं बरोबर बोलत होती आणि आता ते त्यांना पटत होतं, कारण आता राग गायब झाला होता ना म्हणून. आणि तो म्हणाला, तनू तुला हवी तिथे हवी तशा पद्धतीने आपण पुन्हा ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करू विथ अवर बेबी. आणि ती म्हणाली, आता त्याची काही गरज नाही. तुझं असं आहे ना अर्जुन, बैल गेला आणि झोपा केला. आणि अर्जुन सरांना काहीच नाही कळलं. ते मनातच म्हणाले, व्हॉट केला? आता काय म्हणाली ती? परत एकदा विचारू का? नाहीतर नको, माझाच बैल करेल ती. आणि तो शांत नंदी बैलाप्रमाणे बायको पुढे खाली मान घालून बसला. आणि तन्वी पुढे बोलू लागली, अर्जुन मला ही बातमी तुला खूप चांगल्या वातावरणात आणि माझ्या तोंडून तुला सांगायची होती. आणि सगळ्यात अगोदर मी आई होणार हे तुला कळावं अशी माझी इच्छा होती. तू जर मला चक्कर आल्यावर त्या दिवशी मागे वळून पाहिलं असतं तर कदाचित तुलाच समजलं असतं पहिल्यांदा
की मी आई होणार आहे. पण ही गोष्ट सगळ्यात अगोदर कोणाला समजली तर कुणालला. आणि आता अर्जुन सरांना थोडा राग आला होता त्या साल्याचा, कारण जो हक्क त्याचा होता तो त्याला मिळाला होता. पहिल्यांदा ही गुड न्यूज ऐकण्याचा हक्क बाळाच्या बाबाचा असतो, तर हा हक्क बाळाच्या बाबाला मामा बनवून त्याच्या मामाने मिळवला होता. पण आता काय करता, गप्प बसलेलं बरं, नाहीतर ही वाघीण पुन्हा त्याची चटणी करायची. आधीच आहे ते प्रकरण मिटवता मिटवता नाकी नऊ आले होते अर्जुन सरांच्या. त्यात अजून तिच्या भावाला काहीतरी म्हणा आणि तिला पुन्हा अंगावर ओढून कशाला घ्या, म्हणून तो गप्प बसला. आणि ती पुढे म्हणाली, पण तुझ्या रागामुळे सगळं स्पॉईल झालं. इतक्यात गिरीश येतो आणि अर्जुन त्याला शांततेत म्हणतो, आणखीन कोणाला तरी सोबत घेऊन जा आणि दोन्ही गाड्या घेऊन ये. गिरीशला सुद्धा खूप बरं वाटतं की अर्जुन सरांच्या रागाचा पारा उतरला म्हणून. अर्जुन तन्वीकडे पाहतो. ती खरंच कोमेजून गेली होती. तिला उलट्यांचा सुद्धा त्रास होत होता. तिच्या डोळ्याखाली डार्क सर्कल आले होते. तिच्यात झालेला हा बदल अर्जुन सरांच्या लक्षात आला नव्हता, कारण त्यानं तिच्याकडे साफ दुर्लक्ष केलं होतं त्याच्या रागामुळे या दिवसांमध्ये. आणि बघून तर सरांना काही समजतच नसायचं. त्यांना सगळं सांगावं लागायचं आणि मग त्यांच्या डोक्यात प्रकाश पडायचा. आणि आता तन्वीचं सगळं मनात जे होतं ते बोलून झालं आणि तन्वी इमोशनल होऊन रडायला लागली. प्रेग्नेन्सीमध्ये स्त्रिया खूप जास्त हळव्या होतात, तशीच तन्वीसुद्धा हळवी झाली होती. आणि अर्जुन धाबतच तिच्याजवळ जातो, तिचा हात हातात घेतो आणि प्रेमाने तिला घट्ट मिठी मारतो. आता ती त्याला दूर ढकलत नाही, कारण आता तिला त्याच्या मिठीची खरंच खूप गरज होती. आणि अर्जुन म्हणाला, तनू, आय एम सॉरी बेबी, रिअली सॉरी. मी खूप चुकलो, मला माफ कर. तन्वी आता काहीच बोलत नाही. ती खूप नाराज असते. तन्वी, बोल ना गं काहीतरी प्लीज. तू मला आधीच का नाही सांगितलं की आपलं बाळ तुझ्या पोटात आहे? मी इतके दिवस तुझ्यासोबत नसतो असा वागलो. आणि तन्वी म्हणाली, म्हणजे बाळ आहे म्हणून तू माझ्याशी बोलतोस? पण तुला माझं काहीच नाही ना पडलं? आणि मी तुला कसं सांगू आणि कोणत्या मुहूर्तावर सांगू? आता ते तिचं मन मोकळं करत होती आणि म्हणाली, अर्जुन, मला ना आता असं वाटतंय की आपल्यातला बॉन्ड अजिबात स्ट्रॉंग नाही. जेव्हा मला तुझी जास्त गरज असते तेव्हा तू माझ्यासोबत नसतोस. मी आई होणार ही बातमी मला माझ्या भावाकडून समजली आणि तुला तुझ्या बहिणीकडून. मग आपलं काय अर्जुन? यात आपण नवरा बायको म्हणून कुठे येतो? आपण एकमेकांना समजून घ्यायला कमी पडतोय का? मग आपण एकत्र राहण्यात तरी काय अर्थ आहे? आपण वेगवेगळे होऊया. आणि आता तन्वी मॅडमनी तर हा मास्टर ब्लास्टर स्ट्रोकच मारला, ज्याने अर्जुन सरांची चांगलीच बोबडी वळली. खरंच माझी इतकी मोठी चूक झाली की काय, जी तन्वी मला सोडून जायची भाषा करते आहे. कारण त्याला माहीत होतं की तन्वीसुद्धा फार हट्टी आणि जिद्दी आहे. ती आहे तोपर्यंत शांत आहे, सगळं सहन करते, पण एकदा का चिडली की पुन्हा मागे पाहत नाही. आणि तो तिच्यासमोर सरळ गुडघ्यावरच बसला आणि तिचे हात हातात घेऊन म्हणाला, सॉरी 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 सॉरी. तू हवी ती शिक्षा दे, पण प्लीज मला सोडून जाण्याची भाषा करू नकोस. मी आता पुन्हा कधीच चूक नाही करणार. तनू, अगं मी खूप हॅप्पी आहे. मला खूप आनंद झाला आहे आणि आणखीन जास्त आनंद झाला असता जर मला तुझ्या तोंडून हे ऐकायला मिळालं असतं. ती म्हणाली, मला तुला माझ्याच तोंडून ही गुड न्यूज सांगायची होती अर्जुन, पण तू माझं काही ऐकूनच घेत नव्हता, म्हणून मी हे सांगत नव्हते. आणि आता तो तिला अगोदर डायनिंग टेबलवर बसवतो, दोघांसाठी जेवण वाढून घेतो आणि स्वतःच्या हाताने तिला खाऊ घालतो. आणि ती पुन्हा रडायला सुरुवात करते. तनू बेबी, सॉरी ना, प्लीज नको ना रडू तू या अवस्थेत. तू हॅप्पी राहायला पाहिजे. मी तुला काहीच म्हणणार नाही यानंतर. तुझं सगळं ऐकेन. तुझ्या कुठल्याच गोष्टीला मी अपोज नाही करणार. आता मी खूप खूप चुकलोय. हवं तर तू मला मार, असं म्हणत तो तिचा हात पकडतो आणि स्वतःच्या गालात थोबाडीत मारून घेतो. आणि तन्वी म्हणते, स्टॉप इट अर्जुन, असं नको करूस. जे झालं ते झालं, पण यापुढे लक्षात ठेव. आणि तो म्हणाला, पण तनू, तू मला माफ केलंस ना? तन्वी म्हणाली, हो केलं. तो म्हणाला, असं नाही तनू, तू हस ना. ती म्हणाली, अर्जुन, मला नाही रे हसता येत. त्याला मी काय करू? मला थोडा वेळ लागेल नॉर्मल व्हायला. मग तो म्हणाला, मग मगाशी कशी हसत होतीस रस्त्यावर? ती म्हणाली, अर्जुन, ती हसत होती ती तुझी पत्नी होती, पण आता मी एक आई आहे आणि तुझं माझ्या बाळाकडे दुर्लक्ष झालं.
हे मी सहन नाही करू शकत. एक पत्नी म्हणून मी तुझ्या 1000 चुका पोटात घालू शकते आणि मी तुझ्या सगळ्या चुका माफही केलेल्या आहेत याआधी. यू नो व्हेरी वेल. हे तुलाही चांगलंच माहीत आहे. पण बाबा म्हणून जर तू तुझ्या कर्तव्यात चुकलास तर मी आई म्हणून तुला कधीच नाही माफ करणार. तुझी पत्नी म्हणून, तुझी अर्धांगिनी म्हणून तुझ्या प्रत्येक गोष्टीत तुझ्यासोबत उभी असेल मी. अख्ख्या जगाच्या विरोधात जाऊन तुला साथ देईन. पण एक आई म्हणून मी कायम माझ्या बाळाच्या बाजूने असेन आणि वेळप्रसंगी मी तुझ्या विरोधात सुद्धा उभी राहील. लक्षात ठेव. आता तिचं हे बोलणं ऐकून अर्जुन सरांचे धाबे दणाणले होते. तो निराश झाला. चूक तर मोठी झाली होती, पण इतकी मोठी शिक्षा. आणि तो तिला म्हणाला, मी आता तुला एकही तक्रारीची संधी देणार नाही. अजिबात. आपण पुन्हा उद्या हॉस्पिटलमध्ये जाऊ. ती म्हणाली, आता नाही, 15 दिवसांनी बोलावलं आहे. बघू तुझ्या तारीख लक्षात राहते की नाही. मी आता तुला आठवण करून देणार नाही. तू तुझ्या जबाबदाऱ्या आठवणीने पार पाडायच्या. आणि आता अर्जुन सरांच्या डोक्यात शिट्ट्या वाजायला सुरुवात झाली. त्यानं पटकन कॅलेंडर बघितलं आणि 15 दिवसानंतरची तारीख आत्ताच डोक्यात फिट करून ठेवली. त्या दिवशी कुठलीही मीटिंग ठेवायची नाही असं ठरवलं आणि मनात म्हणाला, सिंगल होती तेव्हा ही डेंजरस होतीच, पण आता हिच्या पोटात बाळ आलं आणि ही डबल डेंजरस झाली आहे. इतकी पावर येते का जेव्हा बायका आई होतात? नवऱ्याला तर कोणी विचारतच नाही. ही तर आत्ताच मला दिवसातारे दाखवायला लागली. मग बेबी हातात आल्यावर काय करणार आणि माझं काय होणार? म्हणून मला इतक्या लवकर बेबी नको होतं. आणि मला वाटतं तसंच हे माझ्या लव्ह स्टोरीतलं विलन असणार. पण ते माझं पण बेबी आहे. तो सारखी माझं बेबी असं का म्हणते? मला हात पण लावू देईना. बरोबर आहे, मी चुकलो ना. म्हणून मी जर तिची आणि त्या बाळाची काळजी घेतली की आपोआप ती आपलं बेबी म्हणेल. माझं बेबी म्हणून हक्क दाखवण्यास अगोदर त्याआधी तसं वागलं तर पाहिजे. असं म्हणून अर्जुन सर म्हणाले, तनू चल जेवण करून घे. त्यानं तिला स्वतः भरवलं. ती 4 घास खाते आणि पुन्हा बेडरूममध्ये जाते आणि अर्जुनसुद्धा तिच्या मागे जातो. ती झोपलेली असते त्याच्याकडे पाठ करून. अर्जुनला खूप वाईट वाटत असतं. गेले काही दिवस मी किती वाईट वागलो तिच्याशी. ती तर माझं स्वप्न पूर्ण करत होती आणि मी काय करून बसलो. खरंच मला इतकं चिडणं गरजेचं होतं का? मी सगळ्यांना एकाच तराजूत का तोलतोय? मला नेमकी कशाची भीती वाटते? तनू मला कधीच सोडून जाणार नाही. आणि आता त्यानं तिच्या खांद्यावर हात ठेवला. तशी ती पटकन त्याच्या मिठीत आली आणि खूप खूप रडायला लागली. आणि आता अर्जुन तिला रडू दिलं आणि तो म्हणाला, तनू मला खरंच भीती वाटते गं. माझं तुझ्यावर खूप जास्त प्रेम आहे म्हणून असं होतंय. मला समजून घे ना. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, स्वतःपेक्षा जास्त. पण माझं मन सतत तुला गमवायची भीती घालत असतं मला. मी तुला कायमचं गमावून तर नाही ना बसणार असं सतत वाटत राहतं. मी भित्र आहे, मी काय करू? असं म्हणून तोही रडायला लागला आणि म्हणाला, यापुढे मी तुला कधीही हर्ट करणार नाही. आय प्रॉमिस. आता तो एकटाच बोलत होता. त्यानं तिला हलवून पाहिलं तर ती तशीच त्याच्या मिठीत केव्हाची झोपली होती. आता त्यानं तिच्या पोटावरून हात फिरवला. त्याला खूप छान वाटत होतं. त्यानं तिला आणि बेबीला किस केला आणि तोही तिला तसाच तिच्या पोटावर हात ठेवून मिठीत घेऊन झोपला. आणि आता ठरवलं तिला दुखवायचं नाही ॲट एनी कॉस्ट. आणि सकाळी उठून तिला खूप प्रसन्न वाटत होतं. तिला जरा उशिरात जाग आली. उशीर झाला होता तिला उठायला. तिने पाहिलं तर अर्जुन तिच्या शेजारी नव्हताच. तिने रूमवर नजर फिरवली तर लाल, पिवळी, पांढरी, गुलाबी सगळ्या प्रकारच्या गुलाबाची फुलं रूमभर ठेवली होती. ती फुलं पाहून तन्वीच्या चेहऱ्यावर आपोआप स्माईल आली. हे तिच्या डिअर हबीचं तिच्यासाठी सरप्राईज होतं आणि त्यानं चक्क तिच्यासाठी बेडटी आणली होती. अर्जुन तू का आणलंस? असं म्हणत ती गडबडीत उठायला लागली. तसा तो तिला अडवत म्हणाला, वेट डिअर, आता अजिबात घाई गडबड करायची नाही. गॉट इट? त्यानं तिच्या केसातून हात फिरवत कपाळावर एक किस केला आणि तिला उशी देऊन बेडला टेकवून बसवली आणि म्हणाला, गुड मॉर्निंग बोथ ऑफ यू माय लाईफ. त्यानं तिला बेडटी दिली आणि त्यानं घरातल्या सगळ्या नोकरांना गिरीशसह बोलावून घेतलं. बेडरूमचा दरवाजा उघडला आणि सगळ्यांची बेडरूमच्या बाहेर लाईन लावली आणि सगळ्यांना तन्वी देखत सांगितलं, तन्वी मॅडम आजपासून पाण्याचा ग्लाससुद्धा उचलणार नाहीत. ती कुठेही जाणार नाही आणि गेली तर तिच्यासोबत एक लेडीज असेल. ती किचनमध्ये पाऊल टाकणार नाही. तिला जे हवं ते बेडरूममध्ये आणून द्यायचं. अशा खूप साऱ्या सूचना दिल्या. आणि मग अर्जुन सर म्हणाले, आणि तरीसुद्धा
तन्वी मॅडमने ऐकलं नाही आणि काही गडबड केली तर तुमची नोकरी जाणार. मला काही सांगायचं नाही. तुम्ही सगळे आणि तुमच्या तन्वी मॅडम आपापसात ठरवून घ्या की काय करायचं. मी जे सांगितलं त्यात बदल होणार नाही. आता त्यानं एक कटाक्ष तन्वीकडे सुद्धा टाकला आणि तन्वी गालात हसत होती. म्हणजे आता अर्जुन सरांना असं सांगायचं होतं की जरी नोकरांनी चूक नाही केली, तन्वी मॅडमने आग्रह करून काम केलं तरीसुद्धा शिक्षा बिचाऱ्या नोकरांनाच मिळणार होती. आता आली का पंचायत या बिनशेपटाच्या वाघिणीला कसं अडवायचं काम करताना. बिचारे नोकर हो म्हणाले आणि गुपचूप निघून गेले. आणि ती म्हणाली, अर्जुन नको ना रे इतकं ओरडत जाऊस त्यांना. मला वाईट वाटतं, मला नाही आवडत. आणि तो तिला हसून म्हणाला, डिअर स्वीट हार्ट, तुला नाही ना आवडत मी कोणाला ओरडलेलं. मग आता जर तुला कोणाची नोकरी जाऊ नये, मी कोणावर ओरडू नये असं वाटत असेल तर इथून हलायचं नाही, कळलं. आणि पुन्हा म्हणू नकोस उगीचच मी त्यांना ओरडतो. तुझ्यावर लक्ष ठेवणं हीच त्यांची ड्युटी आहे आणि त्यांची ड्युटी चोख होणं हे तुझ्या हातात आहे. आता अर्जुन सरांचा वेगळाच जात सुरू झाला होता. आधीच तिच्यावर इतकी बंधनं होती आणि आता त्यात आणखीन भर पडली. आणि ती म्हणाली, अर्जुन सर बाथरूममध्ये तरी जाऊ का मी. आणि तो हसला आणि म्हणाला, थांब. आता अर्जुन सरांचा स्वभाव मुळातच संशयी. त्यांना प्रत्येक गोष्टीत संशय यायचा. पुढचे अनर्थ टाळायचे असतील तर असा संशयी स्वभाव असणं गरजेचं असतं असा त्यांचा समज होता. म्हणून मग तो स्वतः अगोदर बाथरूममध्ये गेला. कुठे पाणी सांडले का, साबण पडलाय का, ती घसरणार नाही ना हे सगळं चेक केलं आणि मग म्हणाला, आता जा. तन्वीनं तर डोक्यावरच हात मारून घेतला आणि आता तो तिची खूप खूप काळजी घेत होता. जिथे जिथे शंका येत होती की इथं काहीतरी होऊ शकतं तिथे तो तिची काळजी घेत होता. त्याचा स्वभाव आधीच फार शंकेकर होता. अशा नवऱ्याचे फायदेही खूप असतात आणि तोटेसुद्धा. पण काय करणार, शेवटी नवरा होता तो, तिच्या होणाऱ्या बाळाचा बाबा. आता तो तिला नाश्ता चारून फळ चारून ऑफिसला गेला. रस्त्यातच त्यानं अतुलला फोन केला आणि म्हणाला, अतुल आता ऑफिसला तू यायचं. आता तुला खूप काम आहेत ऑफिसमध्ये. अतुल म्हणाला, सर मला नाही जमणार, मी अजून बरा नाही झालो. अर्जुन म्हणाला, अतुल नाटकं बंद कर आणि गुपचूप ऑफिसला ये. खूप आराम केलास अशी तंबी दिली. आणि अर्जुन सर ऑफिसमध्ये गेले 9 वाजता. तर अतुल 8:30 वाजताच येऊन बसला होता. तो एकदम टकाटक झाला होता. अर्जुनचा खुललेला चेहरा पाहून अतुलला जरा शंका झाली आणि त्यानं विचारलं, सर क्या बात है, कुछ तो खास है. आणि अर्जुन गालात हसायला लागला आणि अतुल गाणं म्हणाला, तुम इतना जो मुस्कुरा रहे हो, क्या बात है जो छुपा रहे हो. आणि अर्जुन अतुलला म्हणाला, अतुल माझ्याकडे सुद्धा गुड न्यूज आहे, वी आर प्रेग्नेंट. आणि अतुल हसून म्हणाला, ओ माय गॉड, ओ माय गॉड, यू आर प्रेग्नेंट. हां सर, काही सॉलिड आहात हो तुम्ही. किती जल्लस करता माझ्यावर. मी बाबा झालो की तुम्हीसुद्धा लगेच माझ्या मागे मागे नंबर लावला. अर्जुन त्याला फटका मारत म्हणाला, शटअप यू डफर. आणि अतुलने त्याला मिठी मारून त्याचं कॉंग्रॅच्युलेशन केलं आणि म्हणाला, सर शेवटी पाळणा हलवलातच हा तुम्ही. आणि अर्जुन म्हणाला, आता कधीतरी हलवायचाच होता मग टाकला हलवून. आणि अतुल तू सिनियर आहेस यार, मला थोडा टिप्स दे ना. म्हणजे बायकोचा मूड चेंज होतो ना या काळात. मग मला सांग ना तिच्याशी कसं वागायचं, कारण आता मला एकही चूक नाही करायची. आणि अतुल म्हणाला, ओके सर, यू डोंट वरी, मी तुम्हाला मोबाईलवर साऱ्या काही टिप्स पाठवतो, तेवढ्या वाचून काढा आणि त्या तेवढ्या फॉलो करा, मग काही अडचण येणार नाही. आणि मग दोघेही कामाला लागले. थोड्या वेळाने अर्जुन म्हणाला, अतुल तन्वी मॅडमनी खरेदी केलेली आहूजाची कंपनी आहे ना, त्याचं रिन्युएशन करायला घ्या. तुमच्याकडे भरपूर वेळ आहे, तेवढ्या वेळात मी सांगतो तसं डिझाईन करून घ्या. ओके सर, असं म्हणून अतुल कामाला लागला. आता अर्जुन सर दर 2 तासाला तन्वीला फोन करून तिच्या तब्येतीची चौकशी करायचे आणि संध्याकाळीसुद्धा स्वारी लवकर घरी यायची. रोज काही ना काहीतरी तिच्यासाठी गिफ्ट घेऊन यायचे. तिच्या खाण्यापिण्याच्या वेळा, तिला वेळेवर दूध पाजणं, पायाची मालिश करून देणं, सगळं करायचे अर्जुन सर. त्यांच्यात आता नवीनच उत्साह निर्माण झाला होता. एक जबाबदारी वाढली होती. आणि तो जसा जबाबदार पती म्हणून वागायचा
तसाच जबाबदार वडील म्हणून सुद्धा वागत होता आणि जास्त दिवस ती नर्वस नाही राहिली. आता तो तिला जसा शरीराने प्रोटेक्ट करायचा तसाच आता मनाने सुद्धा तिला प्रोटेक्ट करत होता. काही दिवसातच अर्जुन सरांनी तिला पुन्हा नॉर्मल करून हसायला शिकवलं, त्यांच्या प्रेमाने, त्यांच्या काळजीने. आणि आज तो घरी आला आणि तिला काही डिझाईन दाखवू लागला आणि म्हणाला, आपल्या मुंबईच्या होम ब्रँडसाठी काही डिझाईन चूज केले, त्यातली तू फायनल करून सिलेक्ट कर. आणि ती म्हणाली, अर्जुन तू मला माफ केलंस ना? तो म्हणाला, तनू तू मला माफ कर, मी उगीच चिडलो तुझ्यावर. मला तुझा निर्णय आता पटतोय. तू जे केलं ते योग्य केलं. मी नुसताच त्यांचा मुलगा आहे, पण बाबांचं स्वप्न तू पूर्ण केलंस. पण त्या खुर्चीत बॉस म्हणून बाबांचा मुलगा नाही बसणार. आणि तन्वीनं त्याच्याकडे आश्चर्यानं पाहिलं आणि ती म्हणाली, अर्जुन मग मी हा सगळा खटाटोप कोणासाठी केला? आणि मी नाही बसणार तिथं? आणि अर्जुन म्हणाला, मी तुला बसूही देणार नाही डिअर, तू घरातून बाहेर पडायचंच नाहीस. आणि मग ती म्हणाली, मग कोण सांभाळेल? आणि अर्जुन म्हणाला, बाबांचा नातू, आपलं बाळ. तो जन्माला येतोय तोपर्यंत मी त्या ऑफिसमध्ये सगळे बदल करून घेतो. अहुजाचं तिथं एकही निशाण नाही राहिलं पाहिजे. आपल्या बाळाचा जेव्हा जन्म होईल तेव्हा मी त्या बाळाला त्या खुर्चीत घेऊन बसेन. आणि तन्वीसुद्धा खूप खुश होते. ती अर्जुनचा हात हातात घेते आणि पोटावर ठेवून म्हणाली, अर्जुन तुला काय हवंय, मुलगा की मुलगी? आणि अर्जुन फार ठामपणे कॉन्फिडन्सली म्हणाला, नो डाऊट मला बॉय पाहिजे, ॲज लाईक ॲज मी. तोच असेल माझा वारसदार. तो सुद्धा त्याच्या जमान्यातला नंबर 1 बिझनेसमन असणार. ती म्हणाली, यस बेबी, मला सुद्धा तुझ्यासारख्या डॅशिंग अर्जुनची आई व्हायला आवडेल. अर्जुन म्हणतो, आणि बघ तनू, तो सुद्धा तुझ्या माझ्यासारखाच हुशार, कर्तबगार, आजोबांसारखा दिलदार होणार. आणि आता अर्जुनचे ते उद्गार ऐकून तिला खूप बरं वाटतं. त्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. आणि तन्वी त्याला म्हणाली, पण अर्जुन तुझ्यासारखा हुशार, बाबांसारखा दिलदार इथपर्यंत ठीक आहे, पण ज्या वातावरणात तुला ही बातमी समजली ना बाळाच्या येण्याची, ते पाहून मला तर भीतीच वाटते रे. तो म्हणाला, का गं? ती म्हणाली, अरे लाईट गेलेली, जोराचा वारा, त्यात मुसळधार पाऊस, यावेळी समजलं तुला तू बाबा होणार आहेस. मग तो सुद्धा तुझ्यासारखा पिसाळलेला धूमकेतू निघाला तर? खूप खूप रागीट, तर काय करायचं? तो जन्मालाच येताना सोबत वादळ घेऊन नाही ना येणार. आणि अर्जुन खूप हसला आणि म्हणाला, इट्स ओके डार्लिंग, डोंट टेक टेन्शन, अँगर इज पॉवर. रागात खूप शक्ती असते. आणि ती म्हणाली, हो, पण तो राग योग्य ठिकाणी आणि योग्य प्रमाणात वापरला तर. तुझा राग बघ कसा आहे, पिसळला की पिसाळतो. आणि अर्जुन भावनाविवश होऊन म्हणाला, तनू माझ्या रागाचं कारण माझा भूतकाळ आहे. तेव्हा मला कोणी समजावणारं नव्हतं. पण आपल्या बाळाचं तसं नसेल. तू आहेस ना त्याच्या रागाला योग्य वळण द्यायला. तू त्याची आई आहेस आणि तू त्याला सगळं शिकवशील. माझ्या लहान वयात मला हे सांगणारं कोणी भेटलंच नाही गं, म्हणून मी असा झालो. तू आपल्या बाळाला त्याचा राग योग्य ठिकाणी योग्य प्रमाणात वापरायला शिकवशील, मला खात्री आहे. अँड माय हॉट बेबी डॉल, तू सुद्धा खूप अँग्री आहेस आणि हट्टीसुद्धा. माझा तर घाम काढतेस तुला समजावता. आणि ती त्याला डोळा मारत हसली. आता अर्जुनने खुश होऊन अख्ख्या ऑफिसला पार्टी दिली. सगळ्यांना वाटत होतं की ती पार्टी सरांना पुरस्कार मिळाला म्हणून दिली आहे, पण त्या नावाखाली अर्जुनने बाबा होणार याचीच पार्टी दिली होती. आणि आज लवकर उठतो तो आणि तन्वीला म्हणतो, तनू आज हॉस्पिटलमध्ये जायचं आहे, लक्षात आहे ना? तन्वी कॅलेंडर पाहते आणि त्यानं तारीख लक्षात ठेवली म्हणून ती मनातून खूप सुखावते. आता अर्जुन खरंच जबाबदार झाला होता. मग तो गिरीशला गाडी काढायला सांगतो, तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. तिच्या हाताला पकडून हॉस्पिटलच्या पायऱ्या दोघेही चढत असतात. आणि 15 दिवसात तिच्यात पडलेला फरक पाहून डॉक्टर मॅडमसुद्धा खुश होतात. मिस्टर देसाई तुम्ही आहात होय? यांचे मिस्टर. डॉक्टर लगेच ओळखतात. येस डॉक्टर, अर्जुन हसून म्हणतो. प्रगती खूपच छान आहे. आता हिमोग्लोबिनसुद्धा वाढल्यासारखं दिसते. आणखीन 15 दिवसांनी या, मग सोनोग्राफी करूया. आणि आता दोघेही परत निघतात. आणि अचानक अर्जुनला अतुलचा फोन येतो. इमर्जन्सी असते, मीटिंग होती. तो तन्वीला बारीक चेहरा करून म्हणाला, तनू मला जावं लागेल बच्चा. ती हसून म्हणाली, इट्स ओके बेबी, मी जाईन, तुझा ऑफिसला. अर्जुन गिरीशला सूचना करतो की थेट घरी जायचं. अर्जुन ऑफिसमधून गाडी मागवतो आणि तसाच निघून जातो. गिरीश तन्वीला घेऊन घरी निघालेला असतो आणि अचानक तो ब्रेक दाबतो खूप जोरात. तन्वी खूप घाबरते. गिरीश, अरे लक्ष कुठं आहे तुझं?
मॅडम ते बघा ना काय झालं. तिने खाली उतरून पाहिलं तर एक मुलगी गाडी खाली आली होती आणि चक्कर येऊन पडली होती. तन्वीसुद्धा घाबरून तिला खाली उतरते, गाडीतलं पाणी घेते, तिच्या चेहऱ्यावर शिंपडते. पण ती शुद्धीवर येत नाही. तन्वीला तिला सोडून जाणं योग्य वाटत नाही. ती म्हणते हिला हॉस्पिटलमध्ये न्यायला लागेल, हे शुद्धीवर येत नाही. गिरीश म्हणतो पण मॅडम अर्जुन सर चिडतील. तन्वी गिरीशवरच ओरडते. आता काय करणार. गिरीशचा सुद्धा नाईलाज झाला. गिरीश तिला गाडीत बसवतो. पुन्हा दोघेही हॉस्पिटलमध्ये तिला घेऊन जातात. तन्वी तिला शुद्ध येईपर्यंत तिथेच बसली होती आणि थोड्या वेळात तिला शुद्ध येते आणि ती खूप घाबरलेली असते. ती साधारण तन्वीच्या वयाचीच होती, तरुण होती. ती शुद्धीवर आली. तिला पाहून तन्वीने तिला विचारलं, कसं वाटतंय तुला, काय झालं होतं, तू अशी अचानक गाडीखाली कशी आलीस. तेव्हा ती घाबरून म्हणाली, मला वाचवा, माझ्या मागे गुंड लागले आहेत, ते मला मारून टाकतील. तन्वीला तर काहीच समजेना, पण आता तिचा स्वभाव होता सगळ्यांना मदत करायची, धीर द्यायचा. तन्वी त्या मुलीला घेऊन घरी येते. आता संध्याकाळ झाली होती आणि एक एमर्जन्सी आली होती म्हणून अर्जुनला खूप उशीर होतो. रात्रीचे 9:30 वाजले होते. तो खूप थकला होता. तो घरी आला आणि तन्वी खिडकीत उभा होती आणि ती तिच्या आणि अर्जुनच्या एका सुंदर फोटोकडे टक लावून पाहत होती. आणि अर्जुन बेडरूममध्ये आला आणि त्याने तिला पाठीमागून हळूच मिठीत घेतली. तरी ती शांत होती, काहीच प्रतिसाद देत नव्हती. तो म्हणाला, तनू तू कधी आलीस हॉस्पिटलमधून. सॉरी, मला तुला फोनसुद्धा करायला नाही जमलं. तरीही ती काहीच बोलत नव्हती. तनू तू चिडलीस का माझ्यावर. आय एम सॉरी ना बच्चा, असं म्हणत त्याने तिला स्वतःकडे वळवलं आणि अर्जुनला जबरदस्त शॉकच बसला. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. तू तू इथे कशी काय आलीस, असं तो त्या मुलीला पाहून म्हणाला. आणि इतक्यात तन्वी पाठीमागून आली आणि म्हणाली, अर्जुन अरे तू केव्हा आलास. अर्जुनला तर आता काहीच समजत नव्हतं की तन्वीला ही कुठे भेटली आणि हिनं तिला घरी कसं काय आणलं असेल. आणि अर्जुननं तिला मिठी मारली होती. ओ माय गॉड, इतका कसा चुकलो मी. खरं तर तिनं तन्वीचेच कपडे घातले होते आणि त्यांच्या बेडरूममध्ये यावेळी तिच्याशिवाय कोण असेल. आणि दोघेच तर होते घरात, तन्वी आणि अर्जुन. अर्जुनच्या स्वप्नातही नव्हतं की तन्वीऐवजी दुसरी कोणीतरी असेल आणि मी तिला मिठी मारेन. पण आता ती होती कोण हे पुढच्या भागात पाहायला मिळेलच. तन्वी म्हणते, अर्जुन तू फ्रेश हो, मी तुझ्यासाठी कॉफी सांगते करायला, मग आपण बसून बोलू. अर्जुन तिथून फार टेन्शनमध्ये स्टडीमध्ये निघून गेला फ्रेश व्हायला. तन्वीसुद्धा त्याच्या मागे बाहेर गेली आणि ती मुलगी जिथे अर्जुनने मिठी मारून तिला स्पर्श केला होता तिथे हात फिरवत गालात हसत होती. आता कोण असेल ही मुलगी हे पाहण्यासाठी पुढचा एपिसोड नक्की पहा.